महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाअंतर्गत नागरी हिवताप योजना मलेरिया विभागाकडील उत्कृष्ट कामगार 2025 पुरस्कार प्राप्त कर्मचारी परमेश्वर कसबे यांच्या वाढदिवसानिमित्त मलेरिया विभाग कामगार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी कामगार नेते चांगदेव सोनवणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदा फुले, SFW सुभाष सुरवसे, SFW वालचंद पाटील, SFW श्रीनिवास कोंडा, सल्लाउद्दीन आबादीराजे यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी अरविंद गजधाने, सिद्धेश्वर सावंत, दत्ता शिंगे, विष्णू भालेराव, नितीन तळभंडारे, युवराज बनसोडे, बाबूराव टोनपे, भीमराव रोकडे, कैलास गायकवाड, युवराज पोटफोडे आदी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रास्ताविक कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलावर मनियार यांनी केले, तर आभार वैभव शिवशरण यांनी मानले। विचार करायचा, एक कामापुरता नाही तर लोकांच्या बोलण्यासाठी सांगतो। हे लोकांचं बोलणं जे आहे ना, आपण मनावर न घेता आपण आपलं काम करत राहा। आज महानगरपालिकेमध्ये चांगल्या पद्धतीने सेवा दिलेली आहे। परमेश्वर बद्दल सांगत असताना ते आता माझा इतिहास सांगत नाही, परंतु एक ते त्यांनी आज टिकून ठेवलेला आहे। सगळ्यांचा स्वरूप म्हणजे एकोपाचा टिकून ठेवलेला आहे। असाच आपला मलेरिया विभागाचा एकोपा राहायला पाहिजे। आणि यापुढे आपण जे आहेत ना, की इतर लोकांना म्हणजे आता आरोग्य खात्यामध्ये काम करण्याचे कर्मचारी आहे, त्यांना आपण लाभ कमिटी सुरू केलेली आहे। तर आज मलेरिया करणाऱ्या लोकांना जे आहेत त्या अनुषंगाने आतापर्यंत त्याच्याबद्दल जे आता प्रयत्न केले, परंतु त्याला यश आलेले नाही। तर कसं आहे की आज हे सुद्धा या जीव आपला डोक्यात घालून काम करणारी माणसं आहे। आपण जे आता मलेरिया शिवाय इतर जे खात्यामध्ये काम करणारे ट्रेनिंग आहे, आरोग्य खात्याला आहे, त्या ठिकाणी काम करणारे त्यांचे सुद्धा ते जीव डोक्यात घालून काम करायला अमानवी काम करणारे लोक आहेत, ते बरोबर आहे। परंतु आज यांच्या अंगावर सुद्धा जे आता पाठवते ते सगळ्या बाकी औषध जे आहेत ना, सगळ्या म्हणजे एक माणसाला जे आहेत ना एक वेदना नाही आणि त्याच्यावर जे जीवन वेदना सगळं येत असतात। तेव्हा या सगळी जे आपण प्रयत्न करूया। आणि या निमित्तानं मला या ठिकाणी बोलून या ठिकाणी बोलण्यासाठी याबद्दल आपण सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि पुनश्च एकदा त्याचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।